संस्कृत विचारांनी भारदस्त असलेल्या या सर्व मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितकेच सुसंस्कृत असलेली लोक आपण काय बाजार बुंग्या विचाराचे आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटमारी करणाऱ्या विचाराची लोक नाही। थिल्लर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसलेत नागपूरला। त्या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय म्हटलं तर बिहारचं खऱ्या अर्थानं आपण अपमान करतोय असं होईल। बिहार पेक्षा खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचाळवीर त्यांनी तयारच करून ठेवलाय। एखादं कुत्रं मुतल्यानंतर छत्र्या जशा उगवते त्या तशा या छत्र्या जिल्होजिल्ही उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा। मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुंबलेलं झाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही, मोगऱ्याचा सुगंध येत नाही, घाण झार वास येतो। तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली। आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा पोरगा आहे, मी बी विस्थापिताचा पोरगा आहे। गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत, त्यांचे बाप जादे प्रस्थापित होते। अरे भावा, तू ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना देव मानतो त्यांच्या उद्धार ह्या महाराष्ट्राचे राजकारणातले बाप आहेत म्हणून करता त्या देवेंद्र फडणवीस साहेबाची काकू सुद्धा राजकारणात होती रे। ती सुद्धा राजकारणात काकूच्या पावलावर पाऊल ठेवून आले, ती बी सोन्याचा चमचाच तोंडात घेऊन जन्माला आले आणि त्यांना म्हणतोय विस्थापितांचा नेता। कुणीकडे लावलंय ही? हा मला सांगा, आज परिस्थिती राज्यामध्ये काय? तुम्ही वाचाळवीरासारखं बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जातीपातीमध्ये भांडणं लावून, जाती धर्मामध्ये भांडणं लावून, पण मला सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं वासनात गुंडाळला? कुणाला माहितच नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं, ह्यांच्या मंत्रिपदाचं काय झालं ही सुद्धा कळायला तयार नाही। अजून जरा जयंत पाटलांवर बोललं की लाल दिव्याची गाडी मिळेल, मंत्रिपद मिळेल, या हव्यासापोटी असल्या वाचाळवीरांची बडबड चालू आहे। बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा। रिडकू सोडलं की ती रिडकू काय करतं, ह्याच्या घरापुढचं पाला पाचोळा खा, त्याच्या घरापुढचं गवत खा, कुणी दिलं शिळं उष्ट अन्न खा, कुणी वाळलेल्या भाकरी टाकल्या ती खा। तसं ही रिडकू आहे, कुणाच्या बी दारात जातंय, हुंकतय हुंकतय, जर खायला नाही दिलं तर तिथं चार पौट टाकून येतंय। अशी सिस्टीम आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही इतक्या हलक्या विचाराचे असाल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं। महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री, सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला काळा डाग लागलेला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल। लोकांनी टरबुजा तर नामकरण केलेलंच आहे, मी म्हणत नाही। उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते, लोक म्हणतात टरबुजा आला, आम्ही म्हणत नाही। परंतु तुम्ही जर अशाच टरबुजाने जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाईवरचे फुगे आहेत, ह्या फुग्यांची गॅरंटी नाही। एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही। त्यामुळे खऱ्या अर्थानं सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका। पंढरीच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मी आलेला पदाधिकारी देवेंद्रजी हात जोडून सांगतो, महाराष्ट्राचं वाटोळं थांबवा। इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे, किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा। असले कलंकित लोक थांबवा, घरी बसवा, एवढीच हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। धन्यवाद।
चिंब भिजवावं, वसंतानं कसं बहरून यावं, मोरांना पिसारा फुलून दिल खुलासपणे नाचावं, अशा रम्य वातावरणामध्ये हा सोहळा सुरू आहे. आणि मला सांगायला अत्यानंद होतोय की फलटणवरून आलेली ही चिमुरडी आहे. खरं तर स्टेजवरती आल्यानंतर हात पाय कापायला सुरू होतात, पण ही 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. राजनंदिनी आपल्या समोर मनोगत व्यक्त करते. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेली सधन संपन्न गणरायाची सांगली आणि मानदेशाच्या मानगंगेवर वसलेल्या आटपाडी, सांगोला आणि जत या तालुक्यातील नवनिर्वाचित आमदारांचा त्रिवेणी संगमच जणू आज सांगलीत होतोय. तुडुंब भरून वाहणारी कृष्णामाई आता मानगंगेला देखील कायम वाहती ठेवणार आहे. हळदीची सांगली, सोन्याचं सांगोला आणि अस्सल गावरान ज्वारीचं जत या निमित्ताने एकत्र आले याचा मला मनस्वी आनंद होतोय. नमस्कार सर्वांना. मी राजनंदिनी, आदरणीय माजी मंत्री डांगे अप्पा, यशवंतात्या गडदे व इथल्या सर्व आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी माझ्या मनोगतास सुरुवात करते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, ज्याला नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. अरे ज्याचे पाय असावे जमिनीवरती, अरे ज्याचे पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये दप्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. असा निर्भीड अनकणखर पिंड असलेले आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुलूक मैदानी तोफ, जननायक, युवानायक, विकास पुत्र, महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, उपेक्षितांचा आवाज, दिनदुबळ्यांचे कैवारी, बुलंद तोफ, आक्रमक व फरडे व्यक्तिमत्व असणारे लोकप्रिय आमदार गोपचंद पडळकर साहेब. घेतलाचा निर्णय लढण्याचा, मग तलवारीची कसली भीती, घेतलाचा निर्णय लढण्याचा, मग तलवारीची कसली भीती, चल तयार हो थोपटून दंड, अन लाव छातीला माती, अन लाव छातीला माती. असा संदेश देणारे लढवय्ये व्यक्तिमत्व आमदार गोपचंद पडळकर साहेब. अनेक खोट्या केसेस मध्ये सांगलीच्या जेलमध्ये 2-2 महिने राहिलेल्या आमच्या ढाण्या वाघाचा सांगलीच्या स्टेशन चौकात एवढ्या मोठ्या दिमाखात सत्कार होतोय. ही आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्यांच्या बरोबरीने सांगली शहराचे आमदार सुधीर दादा गाडगीळ व स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुखांचा वारसा समर्थपणे चालवणारे सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. एक चारोळी या 3ही आमदारांसाठी शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. अन फार मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात, जेव्हा
या अर्थाने आपण सगळे खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण व्यासपीठावर बसलेली सगळी माणसं आपली आहेत, आपली आहेत. सांगलीला अजून चांगली करायची असेल, सांगलीला अजून चांगली करायची असेल तर या जिल्ह्याचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेबांकडे देणे गरजेचे आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे जरी आज मंत्री नसले तरी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी ते महामंत्री आहेत, कारण सांगलीचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा त्यांना भक्कम पाठिंबा व साथ आहे. सांगलीकरांना माझी विनंती आहे की माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी साथ द्या आणि ती साथ तुम्ही द्याल याची मला खात्रीच नाही तर ठाम विश्वास आहे. मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना नम्र आव्हान करते की आपण आता लवकरच आमच्या पडळकर साहेबांना मंत्री बनवा आणि इथल्या सांगलीतल्या एका नेत्याचा करेक्ट कार्यक्रम करा. ते तुमचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील. शेवटी माझ्या नेत्याविषयी मोठ्या अभिमानाने एवढंच म्हणते की मेरा अक्स भी वो, मेरी छाया भी वो, मेरा हमदम भी वो, मेरी सरमाया भी वो, मेरी गीता भी वो, मेरे कुरान भी वो, मेरी पूजा भी वो, मेरी अजान भी वो, मेरा सुकून भी वो, मेरा जुनून भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो. इस जहां में उससे कोई नहीं, मेरे ख्वाब हस्ती पे छाया है जो, कोई पूछेगा कौन है तेरा रहा गुजर, मैं कहती हूँ मेरा गोपीचंद पडळकर है वो, मेरा गोपीचंद पडळकर है वो.